वेलकम टू दुर्वा मेकर्स। आजचा व्हिडिओ तुम्हाला मेकअपबद्दल खूप काही शिकवणार आहे, सो डोंट स्किप व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। आज माझ्या ब्राइडमेड्सने मला हे आय लुक दाखवले आणि मला म्हणाली, दुर्वा मला अगदी हेच आय लुक रिक्रिएट करायचे आहेत। आणि इथेच एक कॉमन मिसकन्सेप्शन आहे, पिंटरेस्ट किंवा इंस्टाग्रामवरचा लुक कॉपी होत नाही, तो कस्टमाइज होतो। कारण प्रत्येकाची आय शेप, फेस स्ट्रक्चर, ब्राउ बोन, स्किन टोन, फीचर्स सगळे वेगळे असतात। त्यामुळे एकच आय लुक दोन वेगवेगळ्या मुलींवर एक्झॅक्टली सारखा दिसत नाही। द रिअल गेम स्टार्ट विथ स्किन प्रेप। परफेक्ट मेकअपची सुरुवात फाउंडेशन पासून नाही तर स्किन प्रिपरेशन पासून होते। स्किन हायड्रेट नसेल तर फाउंडेशन हेवी दिसू शकतं, पोअर्स जास्त दिसतात आणि मेकअप लवकर क्रॅक व्हायला सुरुवात होते। म्हणून प्रत्येक क्लायंटच्या स्किन टाईपनुसार प्रेप बदलतो। ड्राय स्किनसाठी वेगळं, ऑइली स्किनसाठी वेगळं, हाच फरक प्रोफेशनल मेकअप आणि नॉर्मल मेकअपमध्ये दिसून येतो। आता हेअरबद्दल बोलायचं तर आपण हेअर्स ओपन ठेवले होते, पण लक्षात घ्या कर्ल्स आपण रँडम केले नाहीत। या लुकसाठी आम्ही स्मॉल डिफाईन कर्ल्स क्रिएट केले आहेत, जेणेकरून कर्ल्सला व्हॉल्यूम भेटते आणि हेअरस्टाईल जास्त प्रीमियम दिसते आणि फंक्शनभर होल्डसुद्धा चांगला राहतो। प्रोफेशनल मेकअप म्हणजे फेसला ऑब्झर्व करणं, फीचर अंडरस्टँड करणं आणि त्या व्यक्तीची बेस्ट व्हर्जन क्रिएट करणं। जर तुम्हालाही असा मेकअप प्रोफेशनली शिकायचा असेल तर दुर्वा मेकर्स अकॅडमी जॉईन करा। इथे तुम्हाला फक्त मेकअप नाही तर फेस ॲनालायझिंग, स्किन प्रिपरेशन, कलर थेरी, आय करेक्शन, प्रोडक्ट नॉलेज, ब्लेंडिंग टेक्निक्स आणि हेअरस्टाईल डिटेलिंग्स प्रॅक्टिकल शिकायला मिळेल। आणि जर तुमच्या वेडिंग, रिसेप्शन, एंगेजमेंट, बेबी शॉवर किंवा कोणत्याही स्पेशल ओकेशनसाठी असा कस्टमाइज मेकअप हवा असेल तर नक्कीच मला DM करा। Because every face deserves a look that's made for them, not copied from someone else. आणि हो, तुम्हाला हा लुक कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा। तुमचा फीडबॅक वाचायला मला नेहमीच आवडतो। आणि जर तुम्ही अजून माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण असेच मेकअप टिप्स, प्रोफेशनल टेक्निक, ब्रायडल ट्रान्सफॉर्मेशन आणि ब्युटी नॉलेज मी नेहमीच व्हिडिओ शेअर करत असते। लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा करा, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच।